नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला दंगेकर विरुद्ध मोहोळ या हा वाद सुरूच आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी होणार। सुनावणीमध्ये आदेशाची शक्यता। धर्मादाय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी जैन बोर्डिंगचा अहवाल मुंबईला पाठवला। सूत्रांची माहिती अहवालामध्ये मंदिर असल्याचं नमूद। 26 तारखेला धर्मादाय आयुक्तांच्या समोर पुन्हा सुनावणी होणार। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत। जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची अजित पवारांवर टीका। मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, मुनींचा इशारा। रवींद्र दंगेकरांचे पंतप्रधान मोदींना पत्र। मुरलीधर मोहोळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, पत्रातून मागणी। जैन बोर्डिंग प्रकरणी दंगेकरांचं अमित शहा, फडणवीस आणि अजित पवारांना सुद्धा पत्र। महायुतीमध्ये दंगा करायचा नाही, दंगेकरांना सल्ला दिलाय। शिंदेंची प्रतिक्रिया। शिवाय दंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, त्यांची भूमिका भाजपविरोधात नाही, हे दंगेकरांनी आधी स्पष्ट केलंय। शिंदेंची माहिती। सोमवारपर्यंत जमिनीचे सर्व कागदपत्र कायदेशीररित्या जैन समूहाकडे सुपूर्द न केल्यास मंगळवारी बॉम्ब पडणार। दंगेकरांचा मोहोळ यांना थेट इशारा। जैन बांधवांनी मुरलीधर मोहोळ यांना हाकलल्याचाही आरोप। जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन करणार। उद्यापासून जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत रवींद्र दंगेकर बेमुदत धरणं आंदोलनाच्या पवित्र्यात। मुरलीधर मोहोळांचा राजीनामा घेतला पाहिजे। मोहोळांनी कारनामे केलेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही। विजय वडेट्टीवारांची टीका। नाशिकमध्ये उद्या जैन समाजाकडून मोर्चा काढला जाणार। पुण्यामधील जैन बोर्डिंग प्रकरणी नाशिकमध्ये जैन समाज आक्रमक। विरोधी पक्षांकडूनही जैन समाजाच्या मोर्चेला पाठिंबा मिळाल्याची माहिती। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी निंबाळकरांचा काहीही संबंध नाही। फलटण दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय भूमिका सहन करणार नसल्याचा इशारा। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर। पीएसआय गोपाल बदनेनं डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। फलटणमधील महिलेची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या। राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप। सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचाही दावा। फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबाशी सुप्रिया सुळेंचा संवाद। खचून जाऊ नका, मी तुमच्यासोबत। सुळेंकडून पीडित कुटुंबाचं सांत्वन। एसआयटीकडे तपास द्यावा, पीडित कुटुंबाची सुळेंकडे मागणी। धनंजय मुंडेंनी पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबाची भेट घेतली। एसआयटी मार्फत सखोल चौकशीची कुटुंबियांची मागणी। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे। सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी व्हावी, बांगर यांची मागणी। एका महिला डॉक्टरवर दबाव टाकणाऱ्यासोबतच फडणवीस आज व्यासपीठावर। महायुती सरकार चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालणारं। फडणवीसांच्या फलटण दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका। महिला डॉक्टरला वर्षभर पोस्टमॉर्टमचीच ड्युटी का दिली जायची? 82 PM रिपोर्टचा गठ्ठा महिला डॉक्टरच्या रूममध्ये आढळला। महिला डॉक्टरवर बदने चुकीची कामं करण्यासाठी दबाव टाकत होता, सुरेश धस यांचा आरोप। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पोलीस आरोपीला शोधू शकत नाहीत, मात्र आरोपी पोलिसांना शरण येतो। आरोपीला वाचवण्याचा होण्याचा प्रयत्न। गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। पीएसआयला पळून जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली। पीएसआयला पळून जाण्याआधीच ताब्यात घ्यायला हवं होतं। राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे, जयंत पाटील यांचा आरोप। खासदार प्रणिती शिंदेंकडून फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट। बीडमधील त्यांच्या गावी जाऊन प्रणिती शिंदेंकडून सांत्वन। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीची तारीख जवळ आली की शिंदे दिल्लीला जातात। मालक दिल्लीमध्ये असल्यानं शिंदेंना वारंवार जावं लागतं। मोदी आणि अमित शहांसोबत भेटीगाठी वाढतात। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांची टीका। महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल। मोदी शहांनी शिंदेंना ताकीद दिल्याचा संजय राऊतांचा मोठा दावा। एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र, त्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते। संजय राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर बोचरी टीका।
एकनाथ शिंदेचा पक्ष कोणाचे अंगवस्त्र आहे की नाही याची चिंता तुम्ही करू नका, तुमची लाज फक्त तुम्ही राखा, शिरसाटांचं राऊतांना उत्तर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना नरेंद्र मोदींच्या आणि अमित शहांच्या 100 पिढ्या उतरल्या तरी चोरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य चोरता येणार नाही, सत्य समोर ठेवून न्याय करावा लागेल. संजय राऊतांची शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या लढाईवरून टीका. शहीद भगतसिंह यांनी भारतासाठी इंग्रजांचा अन्याय सहन केला, ज्यांनी बलिदान दिलं त्यांची तुलना हमाससारख्या आतंकवादी संघटनेशी केली गेली असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. हा काँग्रेसच्या विकृत आणि देशद्रोही असण्याचा पुरावा असल्याची टीका त्यांनी केली आहे.